मित्रहो, लोकसभेला नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिला होता, 400 पारची हाक दिली होती. पण ती 400 पारची त्यांची हाक हवेतच विरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मुंबईने केलं. मुंबईने किंवा मुंबईतल्या मुस्लिम आणि दलित मतदारांनी भाजपकडे अक्षरशः दुर्लक्ष केलं आणि उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांना आपलं भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच मुंबईमध्ये एक वेगळा माहोल बघायला मिळाला. पण आता याच मुंबईसाठी ठाकरे भाऊ जे आहेत म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकमेकासमोर उभे ठाकलेत असं आपल्याला बघायला मिळतंय. आज म्हणजे गुरुवारी संध्याकाळी राज ठाकरे यांची सभा आहे वरळीमध्ये. संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा असा तिकडे त्रिकोणीय मुकाबला आहे. तर माहीम या मतदारसंघामध्ये सुद्धा त्रिकोणीय मुकाबला आहे. हे दोन्ही शेजारचे मतदारसंघ आहेत. म्हणजे माहीमच्या बाजूला वरळी आहे आणि माहीम हा जो मतदारसंघ आहे तो मातोश्रीच्या अगदी अंगणात असल्यासारखा मतदारसंघ आहे. आणि याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची एकही सभा लावण्यात आलेली नाही आहे. काय आहे हे सभेचं सगळं राजकारण आणि मुंबई नेमकी कोणाची आहे? राज ठाकरेंची आहे की उद्धव ठाकरेंची आहे? या दोन ठाकरे भावांमध्ये मुंबईसाठी असलेलं घमासान कोण जिंकणार आहे यावरच आजचा आपला हा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, संपूर्ण देशातला नव्हे तर जगभरातल्या काही नामवंत आणि मोठ्या नेत्यांपैकीच एक नाव म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. याचं कारण काय की भारतासारखा एवढा मोठा विशाल देश ज्या आर्थिक राजधानीवर चालतो त्याच आर्थिक राजधानीवर अगदी एकहाती अंमल ठेवणारा नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं जायचं. आणि त्याच बाळासाहेबांची मुलं असलेल्या उद्धव ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे यांना देखील याच महानगरावर आपलं राजकारण, आपलं अर्थकारण, आपलं सत्ताकारण आणि आपला प्रभाव नियंत्रित करायचा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे हे जरी खरं असलं तरी या आर्थिक राजधानीमध्ये जे आर्थिक व्यवहार होतात, मग ते बांधकाम क्षेत्रातील असतील, ते मोटर व्यवसायातील असतील किंवा ते इतर चित्रपट आणि मनोरंजनाच्या विश्वातील असतील किंवा ते व्यापार उद्यमांबद्दलचे असतील, या सगळ्यावर आपला अंमल असायला हवा, आपला प्रभाव असायला हवा असं या दोन्ही ठाकरे बंधूंना वाटतं. आणि त्यासाठीच हे शहर आपल्या हाती असण्याकरता हे दोन्ही भाऊ धडपडत आहेत, झगडत आहेत. आता या दोन्ही भावांची मुलं म्हणजे उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे वरळीतून लढत आहेत, तर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीममधून लढत आहेत. दोन्ही चुलत भावांची मुलं ही बाजूबाजूच्या मतदारसंघांमधून एक दुसऱ्यासमोर उभी टाकलेली आहेत. आता या माहीम मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांची एकही सभा लावण्यात आलेली नाही. महेश सावंत हे इथले शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्या या उमेदवारीच्या संदर्भात बराच गदारोळ झाला होता. त्यांच्या निवडणूक कार्यालयाचं काल उद्घाटन झालं आणि याच माहीममध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा न लावण्याचं कारण हे अमित ठाकरे यांना मदत व्हावी असं सांगितलं जातं. यावर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना छेडलं, कारण 7 तारखेची म्हणजे 6 तारखेची जी काही मुंबईतली मवियाची जी सभा होती, जी राहुल गांधी यांच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले होते BKC मध्ये, या सभेनंतर आता उद्धव ठाकरेंची थेट सभा 17 तारखेला होणार आहे आणि माहीममध्ये सभा उद्धव ठाकरेंनी दिलेली नाही आहे. पत्रकारांनी त्यांना छेडल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणतात ते आपण बघूया. मध्ये रोड शो नाहीये किंवा सभा नाहीये, त्यामुळे चर्चा सुरू झाली. त्यामुळे अशी चर्चा प्रचार सभा घेत नाहीये. मला आवश्यकता नाही. माहीम हा माझा आहे. माहीम हा माझा आहे. माहीम हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे तसं बघितलं तर मुंबईमध्ये कालची सभा झाली आणि 17ची सभा. या अलीकडे पलीकडे मी मुंबईच्या बाहेरच आहे, कारण मुंबईकरांवरती माझा विश्वास आहे, माझ्यावरती मुंबईकरांचा विश्वास आहे, महाराष्ट्राचा माझ्यावरती विश्वास आहे. पण तरी देखील मी त्यांच्या सगळ्यांच्या दर्शनाला आणि आशीर्वाद घ्यायला मी जातोय. आता आपण पाहिलं उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की संपूर्ण मुंबई आणि मुंबईकर हे माझे आहेत. आणि हे खरं आहे. 2017 मध्ये ज्या वेळेला
शिवसेना आणि भाजप हे वेगळे वेगळे लढले भिडले मुंबई महानगरपालिकेसाठी, त्यावेळेला 2 जागा का होईना या शिवसेनेला अधिक मिळाल्या. शिवसेनेने मुंबईच्या उपनगरामध्ये आपलं प्राबल्य दाखवलंच, पण शहरामध्येही आपलं प्राबल्य दाखवलं. अर्थात त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा हाच शिवसेनेला ही सत्ता मिळवण्यासाठी उपयुक्त ठरला. आता राज ठाकरे यांना हे कळून चुकलेलं आहे की ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. 18 वर्ष त्यांच्या पक्षाच्या स्थापनेला झालेले आहेत. आता जर ते सत्तेत गेले नाहीत किंवा आता जर त्यांचे चिरंजीव हे आमदार होऊन विधानसभेत पोचले नाहीत, तर पक्षाला आलेलं शैथिल्य आणि त्याचे कुटुंबावर किंवा राज ठाकरे यांच्या दुसऱ्या पिढीवर होणारे परिणाम हे देखील राज ठाकरे यांना कळून चुकलेले आहेत. आणि त्यामुळे वरळी विजनसारखा कार्यक्रम असेल किंवा वरळीमध्ये जाहीर सभा घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर ते टीका करणार की नाही हे मी आपल्याला उद्या सांगणार आहे. कारण ते नेमकं विकासाच्या मुद्द्यांवर टीका करणार आहेत की व्यक्तिगत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणार आहेत हे देखील आपल्याला पाहायला लागेल. कारण हा व्हिडिओ आपण जेव्हा शूट करतोय त्यावेळेला संध्याकाळी ही सभा होणार आहे. जेव्हा पहिल्यांदा आदित्य ठाकरे इथे निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला मनसेने इथे उमेदवार दिलेला नव्हता. लोकसभेला अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा मुकाबला झाला. त्यावेळेला फक्त 6,500 मतांची आघाडी ही आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये मिळू शकलेली आहे. आणि ती मतदानाची जी आघाडी आहे ती काहीशी चिंताजनक आहे. कारण आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत, युवासेना प्रमुख आहेत, उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आहेत आणि अशा नेत्याच्या मतदारसंघात फक्त 6,500चं लीड किंवा आघाडी ही काही शिवसेनेसाठी शुभसंकेताची गोष्ट नाही. आणि त्यामुळे एका बाजूला राज ठाकरे वरळी विजननंतर वरळीमध्ये जाहीर सभा घेऊन आदित्य ठाकरे यांना लक्ष करतील का, लक्ष करतायत का हे बघायचं आहे. पण त्याच वेळेला माहीममध्ये मात्र अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे हे सभा घेणार नाही आहेत. आणि मित्रहो, जे कधी तुम्हाला कुठेही पाहायला किंवा जो मुद्दा तुमच्या लक्षात येत नाही आहे तो मुद्दा मी आपल्या लक्षात आणून देण्याचं काम टाईम महाराष्ट्राच्या माध्यमातून करत असतो आणि ते करत राहणार आहे. ही निवडणूक काही मंडळी असं म्हणतायत की अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देण्यात आलेला आहे, तिथे तिरंगी लढत होते. सदा सरवणकरांचा अपमान आणि अवमान करत राज ठाकरेंनी त्यांना आपल्या घरातून मागल्या पावली बाहेर जाऊ दिलेलं आहे किंवा परत परतवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही राज ठाकरेंनी त्यांची भेट न घेतल्यामुळे सदा सरवणकर यांना एक सहानुभूती आहे. पण मित्रहो, याच्या पलीकडची गोष्ट मी आपल्याला सांगतो. अमित ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेनं दिलेला उमेदवार हा जरी त्या भागातले विभाग प्रमुख महेश सावंत असले तरी हा उमेदवार कच्चा उमेदवार आहे. मित्रहो, जर उद्धव ठाकरेंना मदत करायची असती किंवा मदत करायची नसती तर या उमेदवाराचं नेमकं नाव आणि उमेदवाराची उमेदवारी ही बदलू शकली असती. विशाखा राऊत या इथल्या उमेदवार होत्या. आपल्या कौटुंबिक कारणामुळे त्यांनी इथून निवडणूक लढायला नकार दिला आणि त्यामुळे इथे महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महेश सावंत हे तुलनेनं ज्याला आपण अशक्त उमेदवार किंवा वीक कॅन्डिडेट म्हणतो असे वीक कॅन्डिडेट आत्ता तरी वाटतायत. येणाऱ्या दिवसांमध्ये महेश सावंत हे नेमका कसा जोरदार प्रचाराचा जोर वाढवतात, अनिल देसाई जे या विभागाचे खासदार आहेत ते त्यांच्यासाठी कसे शड्डू टाकून उभे राहतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अमित ठाकरे यांची पत्नी, अमित ठाकरे यांची आई आणि अमित ठाकरे यांचे खूप सारे सहकारी हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आणि त्यामुळे हा मतदारसंघ अमित ठाकरे यांनी सहजगत्या जिंकता येईल अशा स्वरूपाचा जरी असला, तिथे मनसेची मतं असली, भाजप त्यांना जरी पाठिंबा देणार असली तरी महेश सावंत यांच्या उमेदवारीबद्दल आणि त्यांच्या विरोधात होणाऱ्या बंडखोरीबद्दल दबक्या आवाजात माहीममध्ये बोललं जातं. आणि त्यामुळे माहीम असो किंवा वरळी असो, ठाकरे बंधूंनी जे एकमेकासमोर दंड थोपटलेले आहेत ते पाहिल्यानंतर मुंबईकर कोणाच्या बाजूने राहणार? उद्धव ठाकरेंना वाटतंय मुंबईकर त्यांच्या बाजूने राहणार. मुंबई ही शिवसेनेची आहे,
राज ठाकरे सातत्यानं मुंबईतला मराठी माणूस, इथला भूमिपुत्र, इथली मराठीची आंदोलनं याच्याबद्दल बोलतायत, काम करतायत, पण अजून काही मुंबईतला मराठी माणूस राज ठाकरेंच्या हाती लागलेला नाही आहे. हा अपवाद एक आहे. ज्यावेळेला राज ठाकरेंनी पहिली महापालिकेची निवडणूक लढवली त्यावेळेला 30च्या आसपास म्हणजे 27 उमेदवार त्यांचे निवडून आले होते आणि तो अपवाद सोडल्यानंतर तेव्हा राज ठाकरेंनी जी निराशा केली आहे मुंबईकरांची ती पाहिल्यानंतर आजपर्यंत मुंबईकरांनी राज ठाकरे यांना एकतर त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे आणि त्यांची दिशा आणि त्यांचा उद्देश हा लक्ष केंद्रित नसल्यामुळे त्यांना फारसं महत्त्व दिलेलं नाही आहे. पण आता मात्र या निवडणुकीमध्ये जशी उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे, शिवसेना फुटल्यानंतर 18 वर्षांनंतर स्थापनेनंतर राज ठाकरे यांच्याही अस्तित्वाची लढाई आहे आणि मुंबईकर आता कोणाच्या बाजूने राहणार हे या निवडणुकीत 20 तारखेला आपल्याला कळणार आहे. आदित्य आणि अमित यांच्यामधली जी काही लढाई आहे, शिवाजी पार्क आणि कलानगर यांच्यामधली जी लढाई आहे ती उद्धव जिंकणार की राज जिंकणार हे आपल्याला कळण्यासाठी 23 तारखेची वाट पाहायची आहे. पण मित्र हो, तोपर्यंत आपण जे काही पाहताय, वाचताय, समजून घेताय, तुम्हाला काय वाटतं? मुंबई कोणाची? उद्धव ठाकरेंची की राज ठाकरेंची? पोटचा मुलगा असलेल्या बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरेंची की राजकीय वारस म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या पुतण्या राज ठाकरेंची? आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो. आणि माहीममध्ये काय होईल आणि वरळीमध्ये काय होईल याबद्दलही आपलं मत आम्हाला आवर्जून कळवा. आपल्या मताचा आम्ही अत्यंत सन्मानाने आदर करू. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल मित्र हो, आणि तो जर तुम्हाला पटला असेल, आवडला असेल तर तो तुम्ही लाईक करून शेअर करायला विसरू नका. मित्र, आपण टाइम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाल बटन आहे ते दाबून आपण हा चॅनेल सबस्क्राईब करा. या चॅनेलवरून अशा स्वरूपाच्या बोल्ड, बिनधास्त आणि राजकीय बातम्या आणि मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मित्र हो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.